नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्हचे बातमीपत्र। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत। मी पण एवढ्यात जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते ते आणि झळ कशी बसते। मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा। मराठा समाजाने 7-12 तुमच्या नावे केला का? बीजेपी आमदार प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल। डोक्यात हवा गेल्याची टीका। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल। नीटच्या वादग्रस्त प्रश्नांची चौकशी करण्याचे आदेश। सुप्रीम कोर्टाने म्हटले IIT दिल्लीच्या तज्ज्ञांची पॅनेल बनवा। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रिपोर्ट द्या। नरेंद्र मोदी हेच खरे भ्रष्टाचाराचे सरदार, तर फडणवीस साहेबांच्या बुद्धिमत्तेची कीव येत असल्याचे नाना पटोले यांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचे कारण काय? अजित पवारांचा विरोधकांना सवाल। महिलांना साथ देण्याचे आवाहन। उद्धव ठाकरे हे नवे मोहम्मद अली जिना। त्यांनी शंकराचार्यांचे कितीही पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे जाणार नाहीत, मनसे नेत्याचा मोठा दावा। आणि पुढील 5 वर्षात 1 ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही, अमित शहा यांची ग्वाही। राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड येथील ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम, राजस्थानी, शुभकल्याण, मराठवाडा अर्बन, माजलगाव, लक्ष्मी माता यासह इतर मल्टीस्टेटमधील घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य ठेवीदार हतबल झाले आहेत। कष्टाने कमावलेले हक्काचे पैसे असताना देखील ते पैसे देण्यास सर्वच मल्टीस्टेटचे संचालक मंडळ असमर्थ ठरत आहे। या ठेवीदारांना तात्काळ पैसे परत मिळावेत यासह फरार संचालकांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी दुपारी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चा काढत धुळे सोलापूर महामार्गावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी रिमझिम पाऊस चालू असताना देखील ठेवीदारांनी महामार्गावर ठिय्या मांडला होता। यावेळी पालकमंत्री हाय हाय, आमदार खासदार हाय हाय यासह घोटाळेबाज पतसंस्था संचालकांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत ठेवीदारांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला। बीड तालुक्यातील काकडहिरा येथे राहणारे पिराजी शहादेव बर्डे या 27 वर्षीय तरुणास महादेव आप्पासाहेब बागलाने यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे बीड येथे अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पिराजी शहादेव बर्डे वय 27 वर्षे राहणार काकडहिरा तालुका जिल्हा बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातील महादेव आप्पासाहेब बागलाने यांच्याकडून गेल्या वर्षी त्यांनी 1 क्विंटल बाजरी 3000 रुपये क्विंटल भावाने ठरवली होती व ऊस तोडीच्या कामावरून परत आल्यावर पैसे देण्याचे ठरले होते। त्यानुसार 3000 ऐवजी 3500 रुपये दिले तरी पण बागलाने परत 2 क्विंटल बाजरीचे पैसे दे म्हणाला। तेव्हा बागलाने यास पैसे देण्यास नकार दिला असता त्याने पिराजी बर्डे यास जातीवाचक शिवीगाळ केली। दिनांक 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पिराजी बर्डे हा त्याचा भाऊ एकनाथ बर्डे बीड येथून मोटारसायकलने भाजीपाला घेऊन गावाकडे जात असताना काकडहिरा फाट्यावर महादेव आप्पासाहेब बागलाने यांनी मोटारसायकल थांबवून का रे, माझ्या विरोधात तक्रार करतो काय असे म्हणून गालात चापट मारली। मारुती मंदिराच्या जवळ रोडवर अडवून बागलाने याने पिराजीच्या गचुऱ्याला धरून खाली पाडले। पोटात लाथाबुक्या मारून मुक्का मार दिला। भाऊ एकनाथ बर्डे सोडवा सोडव करीत असताना जातीवाचक शिव्या देखील दिल्या। गायरानात राहतात, लय माजलात असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली। तुम्हाला गावात राहू देणार नाही असे म्हणून त्याने त्याचा भाऊ दीपक आप्पासाहेब बागलाने यास फोन लावून बोलावून घेतले आणि तो त्या ठिकाणी हातात लाकडी दांडा घेऊन आला व दांड्याने मांड्यांवर मारहाण करून मुक्का मार दिला। तसेच महादेव आप्पासाहेब बागलाने याने त्याच्याजवळ असलेला छोटा चाकू मानेवर मारून दुखापत केली। यामुळे महादेव आप्पासाहेब बागलाने आणि दीपक आप्पासाहेब बागलाने या दोघांविरुद्ध
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। केज तालुक्यातील कोठे येथील 28 वर्षीय तरुण गणेश नवले याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। मयताचा महिनाभरापूर्वीच अपघात झाला होता। त्यामध्ये त्याला एक हात गमवावा लागला असल्याने या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू वाघमारे, पोलीस हवालदार दत्तात्रय बिक्कड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार राजू वाघमारे हे करत आहेत। आणि आता बातमी परभणीची। परभणीच्या शेलू शहरातील सातोना रस्त्यावर उभा असलेले एक पिकअप वाहन अज्ञात 2 चोरट्यांनी दिनांक 16 जुलै रोजी मध्यरात्री लंपास केले होते। ते पिकअप वाहन सोमवार दिनांक 22 जुलै रोजी परभणी जिंतूर रस्त्यावरील देशमुख टाकळी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले। वालूर येथील वाहेद पठाण यांच्या मालकीच्या ऑक्सी डिलक्स या पाणी बॉटल फॅक्टरीच्या समोर दररोजप्रमाणे चालक सदानंद भिसे यांनी वाहन लावले होते। दिनांक 16 जुलै रोजी रात्री 2:30 वाजता हे वाहन चोरीस गेले आणि या प्रकरणी दिनांक 18 जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहत तपास सुरू केला। या दरम्यान हे वाहन परभणी जिंतूर रस्त्यावरील देशमुख टाकळीजवळ आढळून आले। 3 दिवस एकाच ठिकाणी वाहन उभे असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पिकअप वाहनावर असलेल्या नंबरवर सोमवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संपर्क केला असता ते वाहन सातोना रस्त्यावरून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। पोलीस हवालदार मधुकर जाधव व पोलीस शिपाई लखन जीवने यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहन ताब्यात घेऊन सेलू पोलीस ठाण्यात दुपारी 3 वाजता पुढील कार्यवाहीसाठी दाखल केले। दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या तपास कार्यासह प्रसार माध्यमातील बातम्यांमुळे चोरट्यांना या वाहनाची सहजासहजी विल्हेवाट लावता आली नाही। वाहन पळून नेल्यानंतर या वाहनातील कोणत्याही साहित्याची चोरी झाली नाही अशी माहिती पाणी बॉटल फॅक्टरीचे मालक वाहेद पठाण यांनी दिली। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। दिनांक 19 जुलै 2024 रोजी मुंबईच्या भांडूप भागातील मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून समाज हितासाठी स्वस्त व गुणकारी औषधांचे जनहित केमिस्ट या 30व्या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा गायक तथा दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला। या प्रसंगी आमदार अशोकदादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण तसेच उपशाखा प्रमुख मुकुंद नरसे यांची उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।